शी वॉज सायलेंट. ती काय बोलू शकते नाही. ती म्हटली मी उत्तर उद्या देते. तो हसायला लागतो. तो उत्तर तुझं मला आताच कळलं. ठीक आहे म्हटलं उद्यापर्यंत मला जगायचं, उद्या तुम्ही मारणारच, कारण तू परदेशी मला सांगशील की आय एम सॉरी वगैरे. ती जाते निघून. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेला बरोबर बुके घेऊन येते आणि बुके देते. त्याला आश्चर्य वाटते आली कशी काय. आली तरी प्रकारच देणार नाही का फार माहीत असतो. मग ते म्हणते की तू मला एक प्रश्न केला होता, असं होतं बरं झालं, एकदाच विमुक्त होतं याच्यातून. ती म्हणते यस, मी रात्रभर विचार केला आणि मी निर्णय घेतला. मला आत्मधून काय वाटतं तुझ्याविषयी मी बघितलं. मला तुझ्यावरती असं जाणवतं की मी तुझ्यावरती नकळत प्रेम करायला लागले आणि मला तू आवडतोस हे मला कालच कळलं. मला तुझ्याशी लग्न करायचं. आणि तो हैराण होतो. तू हाता आपल्याला लागतो होतो नाही हे पॉसिबल नाही, असं आहे तसं आहे. त्याने अपेक्षाच केलेली नसते की 65% त्याचा चेहरा भाजलेला कपडे घालते, त्याला कुठे स्वीकारेल. ती त्याला स्वीकारायचा निर्णय घेते आणि तो तिला बराच समजायचा प्रयत्न करतो. उलटा होतो. तो तिला बराच समजायचा प्रयत्न करतो की तू असं करू नको, घोडचुक्या वगैरे वगैरे असं मी जीवनात काहीच करू शकत नाही. पूर्वी मी 10,000 गोष्टी करत होतो, आता काहीच करू शकत नाही. ती मध्ये तू पूर्वी 10,000 गोष्टी करत असशील, आता 5,000 करशील की नाही. भरपूर झालं. जीवन जगायला 500 गोष्टी पण भरपूर झाल्या. तू 5,000 गोष्टी करू शकतोस का? कोणतं करू शकतो? देन यू हॅव टू लिव्ह. तुला जगलं पाहिजे. आता माझ्यासाठी तुला जगावं लागतं. तो निर्णय बदलतो. हा व्यक्ती जो एक नॉर्मल सर्व्हिस करत होता, तो व्यक्ती अपघातानंतर उत्तुंग भरारी घेतो, जीवनामध्ये खूप यशस्वी होतो. अशा लेवलला उद्योग धंदे करतो, एवढे बिझनेसेस तो प्रस्थापित करतो. त्याला मोटिवेशन घरातून मिळतं. लक्षात घ्या, त्याच्या पत्नीकडनं जी पत्नी होते त्याची, त्या पत्नीकडनं मोटिवेशन मिळतं. आपल्या पत्नीमध्ये चांगले गुण आहेत ते हायलाइट करते. असे नाही करत की तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, उद्या आयुष्यात तुला काही जमलं नाही. तुमच्या घरचे असे तसे काही बोलत नाही. तुझ्यामध्ये काय चाललं आहे ते ती दाखवून देते वारंवार. तू 10,000 गोष्टी अगोदर करत होतास, आता फक्त 5,000 गोष्टी कर. हा व्यक्ती उद्योजक बनतो, स्वतःच चार्टर प्लेन घेतो. हा लेवलला तो स्वतःचा विमान खरेदी करतो तो आणि स्वतः पायलट बनतो तो, स्वतः पायलटचं लायसन काढतो. हा नसताना सुद्धा लक्षात घ्या, ही गोज टू दॅट लेवल. मात करत आमचा हात उठलाच पाहिजे हो. मगच आम्ही शाळेत आमचा पाय उठला पाहिजे. आमच्या मुलाची दुर्घटना झाली पाहिजे का? मग आमच्या चेतना जागेवर आहे का की आम्ही असं पण शिकू शकतो, पण आम्ही ते उदाहरण करू शकतो. आम्हाला थोडंसं जागवणं गरजेचं आहे. आम्ही नॉर्मल ना, त्यामुळे आम्ही एबनॉर्मल वागतो आणि एबनॉर्मल असून सुद्धा नॉर्मल माणसांच्या पेक्षा चांगलं वाटतं. लक्षात घ्या, आम्हाला याच्यामध्ये शिकलं पाहिजे. हा ज्या प्लेन मधून नेहमी फिरायचा, त्या प्लेनचा परत एक ऍक्सिडेंट होतो, क्रॅश होतो परत प्लेन, तोच चालवत असतो. दुसरा अपघात जीवनामध्ये, आणि हा अपघात झाल्यानंतर पूर्ण पॅरालाइज होतो हा व्यक्ती. याला व्हीलचेअरवरून उठता सुद्धा येत नाही. हा अपघात झाल्यानंतर पहिला अपघात कसा तरी सावरतो, कोणीतरी सपोर्ट करतो त्याला. जीवनामध्ये संकट येतच राहतं, लक्षात घ्या, थांबायचं नसतं. ह्या व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा अपघात झाला. तो मोटरसायकलवरचा हा चार्टर प्लेनवरचा अपघात. पूर्ण बॅक निघून जाते, पूर्ण पॅरालाइज. फक्त हात पाय हलवता येते, उठता येणार नाही, बसता येणार नाही. व्हीलचेअरवरतीच आयुष्य काढावं लागेल. परत एकदा हॉस्पिटलमध्ये, परत एकदा त्याची ठीक आहे बायको सांगण्यासाठी येते समोर, त्याला बुटी घेऊन येते. तिला आता माहिती हा काय होणार. पूर्वी ठीक होता, आता व्हीलचेअरमध्ये पण उठू शकत नाही. त्याने अशा अवस्थेमध्ये एवढं काम केलं, ह्या लेवलला गेला, पण आता म्हणा की संपलं सगळं. आता हा काय बोलणार मला माहिती, हा नकडच देणार, हा जगायचं नाहीच म्हणणार आहे. ती नर्वस होऊन त्याला पुष्पगुच्छ देते. तो फक्त तो रीड करतो की अरे यार अशी का उदास झाली. सी द ब्रेवनेस, अंदर से जिगर कितना स्ट्रॉंग आहे. तो तिला विचारतो काय झालं, उदास दिसते. ह्याने तुझा ऍक्सिडेंट झाला, डॉक्टरने सांगितले की तुला व्हीलचेअरवर आता उठता येणार नाही, जे काय तुझं आयुष्य सगळं व्हीलचेअरवर. मग काय झालं? सो व्हॉट? पूर्वी 5,000 गोष्टी करत होतो, आता 2,000 गोष्टी करू शकतो की नाही करू शकतो. फक्त प्रश्न एवढा आहे की मला ह्या 2,000 गोष्टी कुठल्याही आयुष्यावर बसून करता येतील, एवढंच फक्त मला शोधायचंय. काय करू शकत नाही हे मला बघायचं नाही, मी काय करू शकतो याची एवढंच बसून एवढंच मला करायचंय. यू शुड सॅल्यूट दिस पर्सन, राईट? आम्हाला सगळं चांगलं असतं, नुसतं चांगलं विचार येत नाही.
सगळं ऐकलं. ॲटिट्यूड, मानसिकता. हा व्यक्ती म्हटला 2000 गोष्टी मी कुठल्या कुठल्या करू शकतो याची मला लिस्ट काढायची, आता कामाला लागायचंय. आराम नाही, आराम करून चालला नाही, त्या परमेश्वराने जीव घेतला असता माझा, पण तुम्ही घेऊन त्याने मला जिवंत ठेवलंय. चेअरवर का होईना, पण व्हीलचेअर होईना मला जिवंत ठेवलंय. आणि हा व्यक्ती परत तुंग भरायला घेतो. हा व्यक्ती आज अमेरिकेचा टॉप स्पीकर आहे, मोटिवेशन टॉप करतो. मोठमोठ्या ऑडियन्समध्ये हजारो लोकांना तो भाषण देतो आणि समोरच्याला उत्तेजित करतो, मोटिवेट करतो. ही इज अ पब्लिक स्पीकर ना. गावागावात जाऊन त्यांनी पब्लिक स्पीकिंग करायला सुरुवात केली. हा व्यक्ती पॉप्युलर झाला, खूप सुप्रसिद्ध झाला. लोकांनी त्याला डोक्यावर घ्यायला लागले. तो एकच सांगत होता लोकांना, तुमची जी परिस्थिती आहे त्याच्यातून तुम्ही काय स्वीकारता याच्यावर सगळं अवलंबून आहे. पॉझिटिव्ह पण स्वीकारू शकता, निगेटिव्ह पण स्वीकारू शकता. मग कशाला निगेटिव्ह स्वीकारायचं, जे आहे ते चांगलं स्वीकारा. त्या परिस्थितीमध्ये काय चांगलं करता येईल एवढाच विचार करा. काय करू शकेल ते असा विचार करू नका, काय काय करता येईल हा विचार करा. हा व्यक्ती आज मोठमोठ्या फक्त पब्लिक स्पीकिंग करणे, ह्या व्यक्तीने अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये आतापर्यंत 5 लेक्चर दिले. 5 लेक्चर अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये दिले म्हणजे खूप गोष्ट नाही. हा त्याच्या ऍडवायझरी कमिटी मध्ये आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नव्हतं, हा व्यक्ती एवढी उत्तुंग भरायला घेऊ शकतो. व्हीलचेअर मध्ये त्याला उठता सुद्धा येत नाही, सगळं जागेवर असतं काम. झोपावं सुद्धा त्याला व्हीलचेअर मध्ये आडवं होता येत नाही. लक्षात घ्या, त्या कोड्याला कसं उभं जाऊन झोपता येतं, बरोबर. ह्या व्यक्तीला उभ्या आयुष्यामध्ये व्हीलचेअर मध्ये उठता येत नाही असं कळल्यानंतर सुद्धा हा उत्तुंग भरायला येतो, यशस्वी होतो. आणखी एक गमतीशीर गोष्ट अशी की हा पब्लिक स्पीकर झाल्यानंतर लोक त्याला चॅलेंज करायला लागले. उदाहरणार्थ लोकांनी चॅलेंज केलं, ज्ञानेश्वर माऊलीने चॅलेंज केलं. अगदी घरातले लोक सुद्धा तुम्हाला चॅलेंज करणार. होताच हा समाज असाच आहे, 97% लोक यशस्वी होतात, 3% लोक यशस्वी होतात. या 3% लोकांना 70% लोकांचा सामना करावाच लागतो. मग एकतर तुम्ही त्यांच्यात सामील होता किंवा त्यांच्याशी वेगळं होत त्यांना सिद्ध करून दाखवता की यस हम में जिगर है, हम भी कुछ कर सकते हैं, हम करके दिखाएंगे. असा जिगर तुमच्या आमच्यामध्ये या लोकांमध्ये असतो. म्हणून आज ह्या लोकांमध्ये आपण इथे बसतोय. बाहेर पाऊस आहे, रविवार आहे, सुट्टी आहे, बिंदास टाइम आहे, तरी पण आज तुम्ही आणि मी एकत्र आहोत. त्याचं कारण आपण 3% मध्ये आहोत. यस 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 यस. हा व्यक्ती चॅलेंज स्वीकारल्यानंतर लोक म्हणतात तू काहीतरी करून दाखव, नुसता बोलून दाखव नकोस. तू काहीतरी करून दाखव, तू काहीतरी करून दाखव, तू बोलून दाखव नकोस. आता तो काय करणार? पिक्चरला बसतो, दिमाग आहे बॉस. तो काय करतो? पब्लिक स्पीकिंग चांगलं त्याचं पब्लिक स्पीकिंग करत असताना तो तुम्ही किती दिवस लोकांसमोर जाणार त्याला मर्यादा आहे. मग तो टीव्ही चॅनल अप्रोच करतो. बऱ्याच टीव्ही चॅनल्सकडे जावं लागतं, कारण प्रत्येक व्यक्ती त्याला नकार देतो, प्रत्येक टीव्ही चॅनल त्याला नकार देतो, तुझा चेहरा आम्ही दाखवू शकत नाही. हा चेहरा बघून कोण मोटिवेट होईल टीव्हीवर? टीव्ही वाल्यांना काय पाहिजे? चमडी एकदम फसला असते, राईट. अंदर तुझी चमडी अच्छी चाहिए. ते त्याला रिजेक्ट करतात. हा चॅलेंज स्वीकारतो, मी येणारच. आभाळ कोसळले तरी चालेल, कोसळणाऱ्यावर आभाळावर उभा आहे आणि मी जीवन आहे हे ते वाक्य सिद्ध करून दाखवलं आपल्या जीवनामध्ये. तो पब्लिकमध्ये जर अनाउन्समेंट करायचा, माझा शो चॅनलवर येणार आहे, माझा टॉप चॅनलवर येणार आहे, माझा टॉप चॅनलवर आहे. कुठल्या चॅनलवर तो सांगत नाही. प्रत्येक दिवशी लोकांना उत्सुकता का लोक त्याचे धडे घ्यायचे, जीवनाचे धडे घ्यायचे, लोक मोटिवेट व्हायचे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचे. आणि प्रत्येक व्यक्ती काय करायची? चॅनलमध्ये फोन करायचे, तुमच्या चॅनल आहे का डब्ल्यू विषयचा कार्यक्रम? चॅनलमध्ये हैराण व्हायला लागले, हे काय चालू होतं. आणि मग एक टीव्ही चॅनल स्वतः त्याला अप्रोच करताना तुमचा कार्यक्रम आम्हाला ठेवायचा आहे. आणि हा व्यक्ती डोकं वापरतो, त्याला स्पेस मिळते, चॅनलची स्पेस मिळते, वेळ मिळते, तर हा स्वतःच्या टायटल काय देतो कार्यक्रमाला? नॉट अ प्रिटी फेस अगेन. आणखी एक सुंदर चेहरा तुम्हाला दिसणार नाही, आणखी थोड्या वेळात तुम्हाला सुंदर चेहरा दिसणार नाही. नॉट अ प्रिटी फेस अगेन. कल्पना विचार करा काय गोष्टी होत आहे. त्याचा चेहरा चांगला त्याच्या नेगेटिव्ह पॉईंट त्यांनी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. नॉट अ प्रिटी फेस अगेन. आणि त्याचा कार्यक्रम टेलिव्हिजनवरती यायला लागला, लोक इन्स्पायर व्हायला लागले. आणखी एकाने चॅलेंज केलं होतं की तू काहीतरी करून दाखव. हा इलेक्शन मध्ये उभा राहतो, सिटीच्या इलेक्शन जसं आपल्याकडे महापौर होतं तसं इलेक्शन मध्ये उभा राहतो, निवडून येतो, महापौर सुद्धा होतो. लक्षात घ्या, एका सिटीचा एका शहराचा तो महापौर सुद्धा होतो. ही इज अ मेयर. ज्याचा हात तुटलेला आहे, ज्याचा मनका गायब आहे, जीवनामध्ये कसलाच आधार नाही, हा दुसऱ्याच्या आधाराशिवाय काही करू शकत नाही. हा व्यक्ती हा
किती वाजले? 3 वाजले. आपल्याला ब्रेक वगैरे कधी पाहिजे? काय झालं? तुम्ही नाही म्हटलं ना, सायलेन्स इज नो. तुम्हाला पण नाही का? तुम्ही विचारता 7-900 देणार का? म्हणजे काय? तात्पुरते नोच आहे ना. तुम्हाला ब्रेक पाहिजे तर देऊ आपण आपल्याला 7 वाजता. डोंट वरी, ब्रेक देणार 7 वाजता. 7 वाजता? आज उद्या आज 7 वाजता देणार. उद्या कुठे? एवढं भाडं कुठे भरलं? 7 वाजेपर्यंत भाडं भरलेलं आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, महात्मा गांधीजीने गांधी भाषण जाताना 1000 कोटी बळं होते किती लागले असेल ना? बरीच लागली असते ना? तुम्ही चला बोलते आलोच. नंतर येतो भजाच्या वेळीवर. मला तर जायचं की जाऊन येतो. अरे 1000 लोक त्याच्या पुढे वगैरे असतात. जाता येतं थांबता येतं? एवढा कंट्रोल नाही प्रश्न. राईट? आज तुझी ऊर्जा आहे ती बाहेर काढा. लपून कोणते बाहेर काढण्यापेक्षा. आपली जी ताकद आहे ती बाहेर काढा. राईट? ती कधीच काढत नाही आपण. ते रेग्युलर काढणं गरजेचं आहे. रेडी मास्टर? रेडी? हमको कुछ ऐसा करना पड़ेगा जो 97% नहीं करते. 97% जे करतात ना ते आपल्याला करता येणार नाही. 3% लोक वेगळं काहीतरी करतात. वेगळं करून दाखवतात पाहिजे. आता तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या, जी स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची, ती रिकॉर्ड करायची, तुम्हाला लिहायचे. इथे बसून आता इथेच लिहायचे. काय काय पाहिजे तुम्हाला? पीआरपी या बिझनेस मधून तुम्हाला काय काय अपेक्षित आहे, काय काय पाहिजे, लिहून काढायचं. विचार नाही करायचा, नुसतं लिहून काढायचं. आणि जेवढा विचार करा, जेवढं लिहायचं ना ते सगळं मिळणार आहे. लास्ट तक लिखते जाओ. जो भी आपको चाहिए लिखते जाओ. जो भी चाहिए आपको लिखते जाओ. पापा आपको देगा सब कुछ. पापा अपने पीछे है. लिहायचं. जे तुम्हाला पाहिजे ते सर मी फॉर्म्युला सांगणार आहे तुम्हाला. का मिळत नाही आपण बघूया. कसं मिळत नाही त्याला बघूया. इट्स ऑल अबाउट सायन्स अँड टेक्निक्स. टेक्निक वापरला आपण तत्व काही वापरला त्याच्यामध्ये मिळालेच पाहिजे. घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसे पाहिजे, दरवेळेस उत्पन्न पाहिजे, मुलांना इकडे घेऊन जायचं, पिकनिकला जायचंय. राईट? घर घ्यायचंय, गावाकडे घ्यायचं, इथे घ्यायचंय, व्हॉट एव्हर. लिहिलं फार गरजेचं आहे. एखाद्या हॉटेलमध्ये मेनू कार्ड शिवाय होत नाही. तसं बिझनेस मध्ये ड्रीम पॉइंट्स किंवा ड्रीम्स आणि गोल्स शिवाय काही होऊ शकत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.